चला तर मग मित्रांनो, आजचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण कव्हर करूया आणि आपल्या या सिरीजमधील प्रश्न भरपूर सारे विचारले सुद्धा जात आहे, त्यामुळे आपली सिरीज हे सक्सेस होत आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर आता आपण आपलं करंट अफेअरचं लेक्चर स्टार्ट करूया. फक्त रेग्युलर तुम्ही दररोज 9 PM ला आपल्या या चॅनलवरला चेक करायचं, कारण यावरती तुम्हाला डेली व्हिडिओ मिळणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. आणि तसं पण आपल्या या चॅनलवरती आपण मंथली सिरीज पण सुरू केलेली आहे. आपल्या चॅनलवरती आतापर्यंत सप्टेंबर, त्यानंतर बघा मागचा महिना होता ऑगस्ट, त्यानंतर जुलै, त्यानंतर जून, त्यानंतर मे, एप्रिल हे व्हिडिओ आपण टाकलेले आहे. लवकरच आपण जानेवारीपर्यंत मागचे व्हिडिओ टाकत नेऊ आणि इकडे समोर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे जे वार्षिक आहे ती मी तुम्हाला इथे कव्हर करून देणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. सायक्लॉन 1 नावाचा जो युद्ध सराव आहे मित्रांनो, हा युद्ध सराव पहिला संयुक्त लष्करी सराव आहे 2 देशामधला. तर ते 2 देश कोणते आहे? तर उत्तर आहे भारत आणि इजिप्त. मला सर्वांना माहीत आहे 26 जानेवारी 2023ला आपल्या येथे प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून आपण इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष यांना आमंत्रित केलेले होते. सो त्यामुळे सुद्धा हा युद्ध सराव आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरेल मित्रांनो. भारत आणि इजिप्त लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, SDG म्हणजे होते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या प्रगतीचा मागोवा घेणारे देशातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे मित्रांनो भोपाळ. आणि भोपाळ कुठे आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे, तर कर्नाटकला 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. आणि हा प्रश्न आताच अलीकडे ASO मेन्समध्ये विचारलेला आहे. लक्षात घ्या की मध्य प्रदेशला किती जिल्हे लागले? 8. हे दोन्ही प्रश्न आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर मग SDGचे शाश्वत विकास जे उद्दिष्ट आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, उद्दिष्टे आणि लक्ष्य किती करण्यात आलेले आहे? तर बघा, उद्दिष्ट ठेवलेले आहे आपण 17 आणि लक्ष ठेवलेले आहे 169. तर तुम्हाला हा आकडा विचारला तर नक्की पाठ ठेवा. आणि SDGचा कालखंड किती आहे? SDGचा जो कालखंड आहे तो आहे 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030. म्हणजे हा कालखंड एकूण 15 वर्षांचा आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, कारण यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स लक्षात असू द्या. भारताने कोणत्या वर्षापर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्याचे उद्दिष्टे निर्धारित केलेले आहे? तर 2047. आणि आपल्या इथं बघा, एक ॲनिमिया निर्मूलनाचं आपण टार्गेट जे ठेवलेलं आहे, सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन, हा सुद्धा आपण 2047च टार्गेट ठेवलेला आहे, कारण भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. तेलंगणा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण झालेल्या आहे? तर शांतिकुमारी ह्या तेलंगणा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव झालेल्या आहे. मित्रांनो, तेलंगणा या राज्याची निर्मिती 2 जून 2014मध्ये झालेली होती. हा पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, सर्व मॅनहोल्स गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे केरळ. त्याचप्रमाणे कार्बन न्यूट्रल शेती करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर कार्बन न्यूट्रल शेती करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे मित्रांनो केरळ. सो हा पण एक पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, कोणत्या IITने सेप्टिक टाक्या साफ करण्यासाठी विकसित केलेला रोबोट म्हणजे होमोसेप तयार केलेला आहे? तर IIT मद्रासने हा सुरू केलेला आहे सेप्टिक टाक्या साफ करण्यासाठी रोबोट. मग होमोसेपचा फुल फॉर्म काय होतो? ऑर्गनायझर ऑफ अ सेप्टिक टँक्स. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. दिल्लीला कोणत्या समितीच्या शिफारसीच्या आधारावर विशेष दर्जा देण्यात आलेला होता? तर S बालकृष्णन समितीनुसार. मित्रांनो, दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा दर्जा 69व्या घटनादुरुस्तीने देण्यात आलेला होता. आणि दिल्ली संबंधित जर पेपरमध्ये कलम विचारली तर कलम लक्षात असू द्या 239 AA. तर दिल्लीमध्ये सध्या आम आदमी पार्टीचं काय आहे? सरकार आहे, लक्षात असू द्या. आणि आप या पक्षाची स्थापना 2012मध्ये झालेली आहे. आणि आप या पार्टीचं चिन्ह आहे झाडू. सध्या आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. ठीक आहे. कोणत्या देशाला सलग तिसरे ICC महिला T20 विश्वचषक विजेतेपद मिळालेलं आहे? तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. उपविजेता कोण ठरलं होतं? नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. डिजिटल बँकिंग लागू करणारा केरळ राज्यातील पहिला जिल्हा कोणता? तर बघा, डिजिटल बँकिंग लागू करणारा केरळ राज्यातील पहिला जिल्हा कोणता आहे जिथं डिजिटल बँकिंग सुरू करण्यात आलेलं आहे? तर तो आहे मित्रांनो त्रिशूर, केरळमध्येच येते. एक माहितीसाठी लक्षात असू द्या, रबराचं उत्पादन हे केरळमध्ये घेतलं जाते, कॉफीचं उत्पादन हे कर्नाटकमध्ये घेतलं जाते. लक्षात असू द्या, कॉफीचं उत्पादन कर्नाटकमध्ये आणि ताग म्हणजे ज्यूटचं उत्पादन हे पश्चिम बंगालमध्ये घेतले जाते. जोड्या लावणीसाठी पाठ ठेवा, परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमने मित्रांनो 4थ्या औद्योगिक क्रांती म्हणून भारतातील कोणत्या शहराची निवड केलेली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हैदराबाद. मोस्ट टाइम पिकरचा. ओके. पुढचा प्रश्न आहे, कार्बन डायऑक्साईड आयात करून समुद्राखाली दफन करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर तो आहे डेन्मार्क. मोस्ट टाइम पिकर आहे मित्रांनो. भारतात कोणत्या ठिकाणी लिथियमचा अलीकडे साठा सापडलेला होता? राजस्थान, नागौर राजस्थान या ठिकाणी हा साठा सापडलेला होता. म्हणजे लिथियमचा साठा राजस्थान तुम्ही लक्षात घ्या.
ठीक आहे मित्रांनो, आणि लिथियमलाच पांढरे सोने पण म्हटलं जाते. असाच लिथियमचा साठा लक्षात असू द्या जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा सापडलेला होता. ओके, सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. जगात सर्वाधिक लिथियमचा साठा कोणत्या देशात आहे, तर तो आहे चिली, आणि उत्पादन होते ऑस्ट्रेलियामध्ये. त्यानंतर पहा मित्रांनो, कचऱ्यापासून हरित हायड्रोजनची निर्मिती करणारा देशातील पहिला प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे, तर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी पहिला हरित हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प सुरू केलेला आहे कचऱ्यापासूनचा. ओके, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यालाच म्हटलं जाते, महाराष्ट्राचं माहेरघर पुण्यालाच म्हटलं जाते. भारताचं डेट्राईट सुद्धा पुण्याला म्हटलं जाते. कोणत्या माशाला स्थानिक पातळीवर सरंगा म्हणून ओळखले जाते, तर सिल्वर पॉपलेटला ओळखले जाते, आणि अलीकडेच याला महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, 15वे ब्रिक्स शिखर संमेलन कुठे पार पडलेले आहे, तर बघा ते दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेले आहे. आणि ब्रिक्स संघटनेची स्थापना केव्हा झालेली होती हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा मित्रांनो, ब्रिक्समध्ये ब्राझील, त्यानंतर रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका असे 5 देश आहे. त्यानंतर आता याच्यात 6 देश आणखी ॲड होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर 14वे संमेलन चीनला पार पडलं होतं आणि 13वं पार पडलं होतं दिल्लीला, लक्षात घ्या आहे. आणि 13वे अलीकडेच 2021मध्ये दिल्लीला पार पडले. त्यानंतर 14वे आहे चीनला आणि 15वे आहे, लक्षात असू द्या, साऊथ आफ्रिकेला. कसं पाठ ठेवा, ब्रिक्सचं जर आपण स्पेलिंग लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल इंडिया 13वं, चायना 14वं आणि साऊथ आफ्रिका 15वं. तर असं क्रमानं लक्षात ठेवायचं आहे. आंध्र प्रदेशच्या राजधान्या बघा, विशाखापट्टणम ही राजधानी कार्यकारी आहे आंध्र प्रदेशची. कायदेविषयक म्हटलं तर अमरावती, आणि कर्नूल म्हटलं तर न्यायिक, लक्षात असू द्या. त्यानंतर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, स्थापना कधीची आहे मग, तर 18 ऑक्टोबर 2010ची स्थापना आहे. मुख्यालय आहे दिल्लीला, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर हंसराज अहिर यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हा 14 ऑगस्ट 1993चा आहे मित्रांनो. आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला 2018मध्ये 102व्या घटना दुरुस्तीनुसार, लक्षात घ्या, घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि या संबंधित कलम टाकली होती 338B. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि हा आयोग 12 ऑक्टोबर 1993ला स्थापन झाला होता. म्हणजे बघा, मागासवर्गीय आयोग आणि मानवी हक्क आयोग दोन्ही 93चे आहे. आणि विशेष म्हणजे दोघांनाही 30 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळं प्रश्न येऊ शकतो आपल्याला पेपरमध्ये. न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, दिल्मा व्हाना रुसेफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे 1 एप्रिल 2023ला. ओके, आणि NDB म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँकच्या पहिल्या महिला अध्यक्षा त्या ठरलेल्या आहे. कोणत्या देशाच्या आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे 13वे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अजित कुमार मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणजेच AK मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, हा भारतीय अणुऊर्जा आयोग, तर बघा 10 ऑगस्ट 1948. किती वर्ष पूर्ण झाले, 75, म्हणजे अमृत महोत्सवी वर्षामध्ये आहे. तर पाठ ठेवावंच लागणार. कोणत्या राज्याने पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला, तर ते राज्य आहे आसाम. आसामची राजधानी दिसपूर आहे मित्रांनो. आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्रा ही सर्वात मोठी नदी आहे. आणि ब्रह्मपुत्रामध्येच एक माजुली बेट आहे, लक्षात असू द्या. ओके, माजुली बेट. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023नुसार सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे, तर उत्तर आहे मित्रांनो जपान. जपान या देशाचा सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे. तर भारताचा क्रमांक कितीवा लागतो, भारताचा क्रमांक आहे 85वा. आणि सर्वात शेवटी आहे अफगाणिस्तान. कोणत्या देशाने आपल्या डॉलरच्या नोटेवरून ब्रिटिश राजघराण्याच्या प्रमुखाची प्रतिमा वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. आणि हा प्रश्न माझ्याकडून 101% काय करा, IMP करा, कारण यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. डॉलरच्या नोटेवरून ब्रिटिश राजघराण्याच्या प्रमुखाची प्रतिमा कोणता ठरलेला आहे, वगळणारा देश कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे लेक्चर आपण कंप्लीट केलेलं आहे. व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.